आपली पुढची रेसिपी काय आहे? चिकन मलाई कबाब. चिकन म्हणजे कोंबडीच्या संबंधित आहे. चिकन मलाई कबाब. ओके. ही सुद्धा तुम्हाला वाटेल खूप छोटी आहे, पण नाही, ही खूप मोठी आहे. ओके. काय मला जरा साहित्य सांगता? चिकनचे बोनलेस पीसेस आहेत 10 to 12. एक बाउल भर दही आहे. ओके. फ्रेश क्रीम आहे 2 मोठे चमचे. लिंबू, मीठ आणि ही चटणी आहे मॅरिनेशन साठी. ह्या चटणीत काय काय घातलेलं आहे आपण? चटणीमध्ये पुदिन्याची पानं आहेत, कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि आलं आणि लसूण आहे. ओके. म्हणजे सगळे तिखट पदार्थ एकत्र केले. साहित्य बघितलेलं आहे. ह्याच्यावर तू काही संस्कार केलेत का काय? नाही, आता करायचंय. अजून काही आपण फक्त स्वच्छ करून घेतलेलं आहे. स्वच्छ करून घेतलं. ओके, दॅट्स इट. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा. ओके. पहिले एका बाउल मध्ये आपण हे चिकन वगैरे काढून घेऊ. त्याच्यावर मीठ घालूया. ह्यात आपण मॅरिनेशन करते का? हे आपण मॅरिनेट करणार आहोत त्याला. त्याच्यावरती चटणी घालूया. जरा जास्त घाल, म्हणजे काय जरा तिखट पाहिजे. चमचमीत. त्याच्यानंतर दही, कारण दही घातल्यावर त्याचं तिखटपणा कमी होईल, कारण हे ना ब्लँड डिश आहे, मलाई वाली वाटली पाहिजे थोडी. ही कुठे शिकलीस तू? ही आपण हॉटेलमध्ये खातो ना, ते थोडं टेस्ट करून थोडंसं ट्रायल अँड एरर करून ट्राय मारली. बरं, सासूबाईंनी तुला कुठली डिश शिकवली? सासूबाईंनी खिचडी. कुठली, साबुदाण्याची? नाही, भाताची. अच्छा, मुगाची खिचडी. हा, मुगाची खिचडी. म्हणजे बेसिकच शिकवलं एकदम. अडलंच तर काय करायचं? फ्रेश क्रीम. हे फ्रेश क्रीम घातलं आपण. दही आणि फ्रेश क्रीम मेन जरा जास्त पाहिजे. आणि हे आपण आता मिक्स करायचं सगळं आणि ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं 15 to 20 मिनिट. 15 ते 20 मिनिटं ठेवायचंय. झाली 15-20 मिनिटं झाली. हे मॅरिनेशन कम्प्लीट झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता हे पीसेस आपल्याला एकदम कमी ऑइल वरती शॅलो फ्राय करून घ्यायचे. ओके. आम्ही ऑलरेडी तिथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण एक एक पीस ते ह्याच्यात घालूया. मागे हे एवढं उडतं मला कल्पना नाही. हा, ते दही हे आहे ना. हा, ऍक्च्युली आता त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल ना. त्याच्यावरती झाकण ठेवावं लागेल आपल्याला. हे साधारण किती वेळ लागेल झाकणाला? हे 3-4 मिनिटं एका साईडला, मग परत 3-4 मिनिटं एका साईडला, असं म्हणून 10-12 मिनिटं तरी ते शिजायला लागेल. प्रत्येक पीस आहे तो उलटा पालटा करायचा. हा, म्हणजे एका साईडने आधी 3-4 मिनिटं पूर्ण शिजू द्यायचं. मग परत दुसऱ्या साईडनी अजून 3-4 मिनिटं शिजू द्यायचं. असं एकूण 10 मिनिटं 12 मिनिटं लागेल. आरतीने असं सांगितलेलं एकूण साधारण 10-12 मिनिटं लागतील. आता 10-12 मिनिटं करायचं काय, असं मला प्रश्न पडलेला. मी एक प्रश्न तुला विचारतो. तू तर जेवायला घालतेस नवऱ्याला. नवऱ्याने तुला कधी काय जेवायला घातलंय का? हो, नाही, म्हणजे एक बुर्जी करून ठेवली होती. मला ऑफिसमधनं उशीर होणार होता तेव्हा. अरे बापरे. चांगली झाली ती. म्हणजे साधारण लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. 2 वर्षात. 2 वर्षात साधारण एकदा त्यांनी अंडा बुर्जी करून दिली. चांगलं आहे. म्हणजे काय, निदान सुरुवात तर झाली आहे. सुरुवात होणं महत्वाचं आहे. आणि कशी झाली होती? छान झाली. उत्तम झाली होती. म्हणजे तिखट केली होती का मीडियम? मीडियम. टोमॅटो वगैरे, कांदा बिंदा सगळं व्यवस्थित? कांदा टोमॅटो सगळं बरोबर. क्या बात आहे. व्हेरी गुड. चांगलं आहे. हे झालं असेल काय आता? हो, आता आपण ते पलटी करून बघूया. झालं? हो. ओके. हे आता आपल्याला एकदा पलटी मारून झालेलं आहे. हो, आता परत आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि अदर साइडला ते तेवढाच वेळ कुक होऊ द्यायचंय. ओके. हे अजून एकदा आपल्याला ती पलटी मारायची. ओके. तुम्ही कुठे चालला पलटी मारून? लिहायला घ्या साहित्य आणि कृती. चिकन मलाई कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य 8 ते 10 बोनलेस चिकनचे तुकडे, दही, 2 चमचे फ्रेश क्रीम, लिंबाचा रस, मीठ, हिरवी चटणी आणि तेल. कृती: कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं आणि लसूण एकत्र वाटून पेस्ट करून घ्यावी. बोनलेस चिकनच्या तुकड्यांना मीठ, हिरवी चटणी आणि क्रीमचं मॅरिनेशन 10 ते 12 मिनिटं लावून ठेवावं. मॅरिनेटेड चिकनचे तुकडे पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घ्यावेत.